भारताने अमेरिकेच्या दबावाला न जुमानता जागतिक व्यापारात स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी आता भारताने युरोपीय संघाच्या 27 देशांसोबत ऐतिहासिक कराराच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली। भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या कारणावरून अमेरिकेने भारतासह इतर देशांवर अतिरिक्त 500% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती। यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तूंवर सध्या 50% टॅरिफ आकारला जात आहे। सोबतच टॅरिफ वॉरमुळे युरोपीय संघावरही आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे। यावर तोडगा आता जगातली सर्वात मोठी व्यापारी करार होणार आहे, जे की अमेरिकेसाठी एक मोठी धोरणात्मक कारवाई या ठिकाणी राहणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिलेल्या टॅरिफ धमक्यानंतर आता आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात मोठी उलथापालथ होताना दिसून आली आहे। भारतावर तब्बल 50% टॅरिफ लादण्याच्या निर्णयामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले होते। मात्र या दबावाला न जुमानता भारताने आता आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी रणनीती आखली असून त्यामुळे ट्रम्प यांना जबरदस्त हादरा बसल्याची या ठिकाणी चित्र दिसून येत आहे। भारत रशियाकडून तेल खरेदी असल्याच्या कारणावरून अमेरिकेने भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावल्याची घोषणा केली होती। त्यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तूंवर एकूण 50% टॅरिफ आकारला जात आहे। या निर्णयामुळे भारत अमेरिका व्यापार करार थंडावला असून याचा थेट फटका दोन्ही देशाच्या व्यापार संबंधावर बसलेला आहे। दरम्यान भारताने अमेरिकेच्या दबावाला प्रत्युत्तर देत चीन आणि रशियाकडे आपली निर्यात वाढवलेली आहे। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत आणि चीन तसेच रशियामधील आर्थिक संबंध अधिक मजबूत झाले आहेत। हाच मुद्दा सध्या अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यात होऊ घातलेली मोठी ट्रेड डील सध्या रखडलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना फोन न केल्यामुळे ही ट्रेड डील पुढे सरकली आहे, असाही आरोप अमेरिकेकडून करण्यात आलेला आहे। या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भारताने आता युरोपकडे आपला मोर्चा वळवलेला आहे। अमेरिकेचा दबाव असतानाही भारताने पर्यायी बाजारपेठांचा शोध घेतल्याने जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक ठोस होत आहे। यामुळे अमेरिकेच्या व्यापार धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। भारत आणि युरोपीय संघ यांच्या सध्या जगातली सर्वात मोठ्या व्यापार कराराबाबतची हालचाली वेगाने सुरू आहे। युरोपीय संघामध्ये एकूण 27 देशांचा समावेश असून या सर्व देशांसोबत भारत व्यापार करार करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। भारताचे वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ब्रुसेल्स येथे युरोपीय संघातील वरिष्ठ नेत्यांसोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत भारतीय युरोपीय संघ ट्रेड डीलचे अंतिम स्वरूप काय असेल यावर सविस्तर चर्चा झाली। सध्या ही डील अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अमेरिकेने सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे युरोपीय संघावरही आंतरराष्ट्रीय दबाव वाढला असून त्यामुळे भारतासोबत हा करार त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। जर हा करार अंतिम झाला तर तो जगातली सर्वात मोठी व्यापारी करार ठरेल आणि अमेरिकेसाठी मोठा या ठिकाणी धडा राहील, असं या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे।